स्वागत. आज आपण बोलणार आहोत अशा एका लढाईबद्दल जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ती सतत सुरू असते. उंच, अगदी आकाशाला भिडणाऱ्या इमारती आणि वाऱ्याची प्रचंड शक्ती यांच्यातली लढाई. हो. आपल्याकडे काही इंटरेस्टिंग माहिती आहे, विशेषतः वाराभियांत्रिकी म्हणजे विंड इंजिनिअरिंग आणि ट्यून्ड मास डॅम्पर्स म्हणजे TMDs बद्दल. तर बघूया काय आहे यात. अगदी. या इमारती नुसत्या उंच नाहीत. त्या म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या शक्तींना, खास करून वाऱ्याला तोंड देण्यासाठी बनवलेल्या अत्यंत हुशार सिस्टम्स आहेत. यामागचं सायन्स आणि टेक्नॉलॉजी खरंच खूपच आकर्षक आहे. आज आपण हेच बघूया की या इमारतींना सुरक्षित आणि आतल्या लोकांना आरामदायी कसं ठेवलं जातं, विशेषतः वाऱ्याच्या सततच्या परिणामांपासून. सोर्सेसमध्ये ड्रॅग फोर्स, लिफ्ट फोर्स हे शब्द आहेतच, पण मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं ते व्हर्टेक्स शेडिंग. त्याने म्हणे इमारत वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पण हलू शकते. हे काय आहे नक्की? हो, बरोबर आहे. व्हॉर्टेक्स शेडिंग म्हणजे काय होतं, वारा जेव्हा इमारतीच्या कडांवरून वाहतो तेव्हा तो आलटून पालटून दोन्ही बाजूला कमी दाबाचे भोवरे तयार करतो आणि यामुळे इमारतीवर वाऱ्याच्या दिशेला 90 अंशात म्हणजे काटकोनात एक लयबद्ध शक्ती काम करते. यामुळे इमारत हलायला लागते. अच्छा, म्हणजे साइड टू साइड हालचाल. अगदी. आणि ही हालचाल लोकांना जाणवू शकते, अस्वस्थ करू शकते. आता याचा नेमका परिणाम काय होईल हे समजायला इंजिनियर्स दोन मुख्य गोष्टी वापरतात. एक म्हणजे CFD, कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स. म्हणजे कम्प्युटरवर सिम्युलेशन. हो, कम्प्युटर मॉडेलिंग. आणि दुसरा म्हणजे विंड टनल टेस्टिंग, प्रत्यक्ष वारा बोगद्यात चाचणी. दुसरं प्रत्यक्ष मॉडेल. बरोबर. CFD हे सुरुवातीला डिझाईन फेजमध्ये खूप उपयोगी आहे. वेगवेगळे आकार कसे वागतील हे पटकन कळतं, खर्च पण कमी. पण फायनल डिझाईनसाठी किंवा जास्त खात्रीसाठी इमारतीचं छोटं मॉडेल बनवून ते विंड टनेलमध्ये ठेवून तपासतात. अच्छा. ही पद्धत जास्त अचूक मानली जाते, कारण ती खऱ्या परिस्थितीच्या खूप जवळ जाते. पण हो, ती अर्थातच जास्त खर्चिक आणि वेळखाऊ पण आहे. समजलं. म्हणजे प्रॉब्लेम समजला, त्याचा अभ्यास पण झाला. मग उपाय काय? फक्त मजबूत बांधायचं? तेवढं पुरतं का? मजबूत बांधकाम तर हवंच, तो तर बेस आहे. पण तेवढं पुरेसं नाही, खास करून खूप उंच इमारतींसाठी. एक महत्त्वाचा उपाय आहे एरोडायनॅमिक शेपिंग. म्हणजे इमारतीचा आकारच असा बनवायचा की वाऱ्याचा जोर कमी होईल. उदाहरणार्थ? जसं की इमारतीला वरच्या बाजूला निमुळतं करत नेणं, किंवा त्याचे कोपरे गोलाकार करणं, किंवा कधीकधी पृष्ठभागावर खाचा वगैरे ठेवतात. याने व्हॉर्टेक्स शेडिंगचा परिणाम कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच स्ट्रक्चरला अधिक ताट म्हणजे स्टिफ बनवणं. पण तरीही इतक्या उंच इमारतींमध्ये काही ना काही कंपनी जाणवणारच नाही का? मग इथे TMDsचं काम सुरू होतं. अगदी बरोबर मुद्दा. हे सगळे उपाय करूनही जी काही थोडीफार कंपने उरतात, जी लोकांना त्रास देऊ शकतात, ती कमी करण्यासाठी ट्यून्ड मास डॅम्पर्स वापरतात. TMD म्हणजे काय? तर एक खूप मोठं वजन, म्हणजे शेकडो टन वजनाचा एक ब्लॉक असतो स्टीलचा किंवा कॉन्क्रीटचा. शेकडो टन? हो. कल्पना करा, एखाद्या मोठ्या हॉल एवढा वजनदार गोळा इमारतीच्या टॉप फ्लोअरवर बसवलेला असतो, स्प्रिंग्स आणि डॅम्पर्सच्या मदतीने. आणि हा गोळा इमारतीच्या विरुद्ध दिशेने हालचाल करतो, असं काहीतरी? अगदी. याची खासियत काय आहे तर याची जी नैसर्गिक कंपन वारंवारता, नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, ती इमारतीच्या मुख्य कंपन वारंवारते एवढीच ट्यून केलेली असते. त्यामुळे जेव्हा इमारत वाऱ्यामुळे समजा उजवीकडे झुकते, तेव्हा हा वजनदार ब्लॉक जडत्वामुळे इनर्शिया जागेवर राहायचा प्रयत्न करतो किंवा डावीकडे सरकतो. अच्छा, म्हणजे उलटा. हो, उलटा. या आउट ऑफ फेज हालचालीमुळे इमारतीच्या कंपनाची जी ऊर्जा आहे ती या TMDकडे ट्रान्सफर होते आणि मग यातले डॅम्पर्स ती ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित करून नष्ट करतात. अरे वा! तैपेई 101 मधला तो मोठा सोनेरी गोळा याचंच उदाहरण आहे ना? अगदी. तो जगातला एक सगळ्यात प्रसिद्ध TMD आहे. एक मोठा पेंड्युलम आहे तो. वजन जवळपास 660 मेट्रिक टन. तो लोकांना बघायला पण ठेवला आहे. कमाल आहे. फायदे तर स्पलेट दिसतायत. लोकांचा आराम वाढतो, इमारतीची सुरक्षता वाढते. पण मग काही तोटे किंवा आव्हानं नसतील का याला? आहेत ना, नक्कीच आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे जागा. TMDसाठी इमारतीच्या अगदी वरच्या मोक्याच्या मजल्यांवर खूप मोठी जागा लागते. ती जागा विकता आली असती किंवा वापरता आली असती. बरोबर. दुसरं म्हणजे खर्च. हे बनवायला आणि बसवायला खूप खर्च येतो. आणि तिसरं, त्याची ट्यूनिंग अगदी परफेक्ट ठेवावी लागते.
म्हणजे जर इमारतीच्या वजनात काही मोठा बदल झाला तर कदाचित TMDला परत ट्यून करावं लागतं, त्याची मेंटेनन्स लागते. ओके. पण तरीही आजकालच्या सुपरटॉल स्कायस्क्रॅपर्ससाठी TMD हे एक जवळजवळ अनिवार्य तंत्रज्ञान झालं आहे. तर एकंदरीत काय, या गगनचुंबी इमारती म्हणजे फक्त इंजिनिअरिंगची कमाल नाही, तर त्या निसर्गाच्या शक्तींना, जसं की वाऱ्याला, समजून घेऊन त्याच्यासोबत जुळवून घेण्याचा मानवी बुद्धीचा एक उत्तम नमुना आहेत. अगदी बरोबर. आणि हे क्षेत्र कसं सतत बदलतंय, विकसित होतंय. एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भविष्यात अशा इमारती असतील का ज्या वाऱ्यांनुसार स्वतःचा आकार थोडा बदलू शकतील, म्हणजे अडॅप्टिव्ह फसाड्स. इंटरेस्टिंग. किंवा हे TMDs जे कंपन्यांची ऊर्जा शोषून घेतात, ती फक्त उष्णतेत वाया घालवण्याऐवजी त्यातून इमारतीसाठी थोडी वीज निर्माण करता येईल का? एनर्जी हार्वेस्टिंग. यावर नक्कीच अजून संशोधन होईल आणि काय नवीन येते हे बघायला मजा येईल.